नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो. बीड हत्या प्रकरणावर काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा मोठा दावा. अजितदादांचं मौन पाहता धनंजय मुंडेंची विकेट काढली जाऊ शकते. भुजबळांचा टीममध्ये समावेश केला जाईल का हे पाहावं लागणार. वडेट्टीवारांचं आणखी एक वक्तव्य. वाल्मिक कराड अटक, मात्र हा खटला बीडमध्ये चालवला जाऊ नये, राऊतांची मागणी. तर हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळेल का अशी लोकांना शंका. बीड हत्या प्रकरणावर राऊतांची प्रतिक्रिया. बीडमधील हत्या प्रकरणात वाल्मिक कराडनंतर आता फरार आरोपी सुदर्शन गुले सीआयडीच्या रडारवर. केसमध्ये गुलेच्या टाकळी गावात सीआयडीचा तपास. आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरू. बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना. तर पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटी काम करणार. 9 पोलीस अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश. बीड पोलीस ठाण्यामध्ये अचानक नवीन 5 पलंग, नेमके कसे? आरोपी वाल्मिक कराडवरून रोहित पवारांना शंका. तर फक्त बीडच का, सर्वच पोलीस ठाण्यामध्ये स्टाफसाठी एवढी तत्परता दाखवा, असं म्हणत प्रशासनावर रोख. बीड पोलीस ठाण्यामध्ये पलंग नाही तर कॉट आणल्याचा प्रशासनाचा दावा. तर माध्यमातील पलंग आणल्याच्या बातम्या चुकीच्या, बीड शहर पोलीस ठाण्यातील सूत्रांची माहिती. बी बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक पक्ष सोडणार असल्याच्या सर्व अफवा. भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राजन साळवींकडून स्पष्टीकरण. राजन साळवी हे कडवट शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरे राजन साळवींसोबत चर्चा करतायत. राजन साळवींच्या नाराजीच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.